बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। सरकारच्या 10,000च्या योजनेचा परिणाम झाला असावा। बिहारमध्ये 50% मतदान महिलांचं आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। प्रत्येक महिलेला 10,000 देणं ही लहान गोष्ट नाही। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं धक्कादायक आहे। पैसे वाटून निवडणुका होत असतील तर आयोगाने विचार करावा असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलंय। सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले त्याचा हा परिणाम असावा। ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे। निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यात कोणाची दुमत असायचं कारण नाही, पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही। दरम्यान यावर आता प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। जो काही विजय आहे तो विरोधकांनी त्या ठिकाणी मान्य करायचा असतो। पराभव हा मोठ्या मनानं त्या ठिकाणी स्वीकारायचा असतो। आता एखाद्याला टीकाच करायची त्याला 100 कारणं मिळतात। आता तुम्हाला कोणी अडवलं होतं? आज त्या ठिकाणी केंद्र सरकारनं राज्य सरकारनं ज्या काही महिलांच्या उत्कर्षासाठी भूमिका घेतल्या त्याचं स्वागत व्हायला पाहिजे। माझं पुन्हा नम्र आवाहन आहे की पवार साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही, पण त्यांनी पारदर्शक झाल्या नाही ते सिद्ध करावं ना। निवडणुका तर पारदर्शकच झालेल्या आहेत। आपण बघाल की जो मतचोरीचा यांचा आरोप होता तो आपण खोडून काढला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।